तर त्यासाठी इथं नाच गाण्यामध्ये जे लाखो करोडो रुपये खर्च करता तेच पैसे मुक्ती आंदोलनासाठी दान द्या. बोधगया मुक्ती आंदोलनाला दान देऊ शकता. आणून या समूहाला अस्पृश्य जो समाज होता, गावकुसाच्या बाहेर राहणारा जो समूह होता, शिक्षणापासून दूर ढकललेला जो समूह होता, शिक्षण नाही म्हणजे काहीच नाही, जीवन नाही. त्यामुळे अशा समूहाला ज्या फुल्यांनी, ज्या महात्मा फुल्यांनी, ज्या ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाकडे वळवलं, स्वतः शिकले आणि त्या काळामध्ये लोकांना शिकण्यासाठी लोकांना जागवलं. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे धम्म नसेल तर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण हे शून्य आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून मनुष्याला शिक्षणासोबत धम्माची गरज आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. शीलेन सुगति यान्ति शीलेन भोग संपदा. शीलेन निब्बुति यान्ति तस्मात् शीलं विशुद्धये. ईश्वरेण सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गतवप्रमादेन सम्पादेत. आम्भन्ते साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. तर या ठिकाणी पुरस्कार प्राप्त व्यक्तीची नाव मी या ठिकाणी नमूद केलेली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तरी मी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखविली त्याबद्दल त्यांचं मी मनस्वी शिंदे परिवारातर्फे आभार मानतो की ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहे. पूजेमा द्वितीयंपि तृतीयंपि लोकास मयं बन्ते इमं चीवरं सपरिकारं भिक्खु संघस्य दानं देमा पूजेमा इदं मे पुण्यं आसवक्कयं वहं भवतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु इदं मे पुण्यं ज्ञातिनं
सुखितावन्तु साधु 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 सुखितावन्तु ज्ञातयो उन्नमे उदकं घट्टं यथा निन्नं प्रवर्तति एवमेव इतो दिन्नं पेतानं उदकपति। तर आजचा हा जो कार्यक्रम आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले अशा महान विभूतींच्या जयंती निमित्ताने पुण्यानुमोदन आयुष्य दिवंगत अण्णाजी नथुजी शिंदे, सिद्धार्थ हरिभाऊ सहारे आणि स्मृती माधवी योगेशजी शिंदे यांच्या स्मृती निमित्ताने पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम योगेशजी शिंदे आणि संपूर्ण परिवार दरवर्षी करत असतो। तर शब्द पापस्य अकर्ण, एक म्हातारी आई भगवान बुद्धाकडे आली, भगवान मला तुमचा धम्म शिकायचा आहे, पण मी शिकलेली नाही आहे, धम्माच्या मार्गावर चालायचं आहे, धम्म जीवनामध्ये उतरवायचं आहे, थोड्या शब्दामध्ये मला धम्म समजावून सांगा जेणेकरून मी धम्माच्या मार्गावर चालेन, धम्म जीवनामध्ये उतरवेल। भगवान बुद्धांनी 4 ओळीमध्ये संपूर्ण धम्म सांगितलेला शब्द पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं। भगवान बुद्धांचा 84,000 प्रवचनाचा धम्म हा संपूर्ण धम्म 4 ओळीमध्ये आहे। सर्व धर्म 84,000 प्रवचनाचा, 82,000 भगवान बुद्धाची प्रवचन आहेत, 2,000 अनंत महाविद्वान भंतेजीची प्रवचन आहेत। शब्द पापस्य करणं, सर्व प्रकारच्या पापकर्मापासून दूर राहा, कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्म पुण्य कर्म वारंवार 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 करा, आपल्या जीवनामध्ये याला जमा करा। जसं योगेशजी शिंदे आणि शिंदे परिवार याला वारंवार 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 करून जमा करत आहे। कुशलस्य उपसंपदा, सचित्त आपलं चित्त, आपलं मन आपल्या जीवनाचं जे संचालन करते, या मनाला या चित्ताला परिपूर्ण दपणं परिपूर्ण परिशुद्ध करा। एतं बुद्धान शासनं, हे बुद्धाचं शासन आहे, बुद्धाचं शिक्षण आहे, बुद्धाचा धम्म आहे। जे कोणी बुद्ध पास्ट मध्ये होऊन गेले, जे फ्युचर मध्ये होते, जे प्रेझेंट मध्ये आहेत, वर्तमानामध्ये भविष्यात निर्माण होतील। मनुष्य काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो? लोक म्हणतात खाली हाताने येतो आणि खाली हाताने जातो। भगवान बुद्ध म्हणतात कोणी खाली हाताने येत नाही, आपले कर्म घेऊन जन्माला येतो। आणि काय घेऊन जातो? पत्नी घेऊन जातो का? मुलं बाळ, धन संपत्ती, ऐश्वर्य, रिश्तेदार, नातेवाईक काय घेऊन जातो? काहीही घेऊन जात नाही। काय घेऊन जातो? आपले कर्म घेऊन जातो। आपल्यासोबत काय येतात? आपले कर्म येतात। आणि म्हणून चांगल्या कर्माची चांगली गती, वाईट कर्माची वाईट गती। चांगले कर्म सद्गतीला नेतात, वाईट कर्म दुर्गतीला नेतात। म्हणून मनुष्याचं जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे, आपल्याला आपल्या पुण्यकर्माने हे मिळालेलं आहे। भगवान बुद्ध काय म्हणतात? आपल्याला मनुष्याचं जीवन आपल्या पुण्यकर्माने मिळालेलं आहे, आई वडील याला निमित्त झाले। आणि म्हणून जो जन्म, जो मनुष्याचा श्रेष्ठ जन्म, 4 योनीमध्ये श्रेष्ठ योनी मनुष्याची योनी, हा श्रेष्ठ जन्म आपल्याला मिळालेला आहे। आणि म्हणून या जन्मामध्ये शब्द पापस्य करणं, सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून दूर राहून पुण्याचं कर्म वारंवार करून आपल्या चित्ताला परिशुद्ध करायचं आहे। आज इथे पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। पुण्यानुमोदन म्हणजे कोणते पुण्यकर्म करून ते पुण्य जे आपले दिवंगत मरण पावलेले आहेत त्यांना अर्पण करणे, त्याला पुण्यानुमोदन म्हणतात। संकल्प करावा लागतो। समजा तुम्ही इथे अनेक भिक्षूंना भोजनदान दिलं, चिवरदान दिलं, पण पुण्यानुमोदन ते आशा अपेक्षा त्यांची होती की बिंबिसार संघाला दान करत आहे आणि पुण्यानुमोदन करेल आमच्या नावानं म्हणून। तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो राजा बिंबिसार बुद्धांना आमंत्रित करतो, संघाला आमंत्रित करतो आणि त्यांना दान देऊन ह्या दानाचं पुण्य आमच्या पूर्वजांना प्राप्त हो असा संकल्प करतो। तर हे जे आता पाणी सोडून संकल्प केला ना जलदान,
तर हे जे भिक्खू संघाला भोजनदान दिलं, पाणीदान दिलं आणि सेवादान दिलं वगैरे वगैरे, दीप्तीची वरदान, भिक्षापात्र दान दिलं, या दानाचं पुण्य आमचे जे पूर्वज मरण पावले त्यांना प्राप्त हो, हा त्याचा संकल्प. तरच त्यांना प्राप्त होत असतो, नाहीतर नाही. नीट लक्षात ठेवायचं. आणि कोणी पुण्यकर्म करून ते संकल्प त्यांच्या नावानं करायचं असतं. आणि कोणाचे मृत्यू झालं की अनेक लोक रडतात, दुःखी होतात. दुःखी होणं, रडणं न करता मंगलकामना करायचं. बुद्धाच्या काळात कोणाचा मृत्यू झाला की लोक बुद्धाकडे जात होते रडत रडत, भगवान आमचे अमुक अमुक मरण पावले, आई वडील भाऊ बहीण नातेवाईक कोणी. तर बुद्ध म्हणत होते आपण मंगलकामना करायचं. जेव्हा आपण दुःखी होतो त्यांना आठवण करतो, त्यांना आठवण करून दुःखी होतो, तरी दुःखाचे तरंग त्यांच्याकडे जातात. त्यांचा जन्म तिथे झाला असेल आणि त्यांना त्रास होतो. मंगल कामना करायचं तर मंगलमय रंग त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना चांगला अनुभव होतं, मंगल कामना होतं आणि त्यांची तिथून मुक्ती पण होऊ शकते. आणि स्मृती दिनामध्ये बुद्धानं पुष्कळ काही सांगितलं, पण वेळेचा कमी पद्धतीने सांगितलेले, कमी वेळात संपवायचे म्हणून. तर आपण जेव्हा मंगलकामना करतो शुद्ध चित्तानं हे जे पुण्यकर्म केलं, या पुण्यबळानं तुमची मुक्ती हो आणि पुण्य तुम्हाला प्राप्त हो, संकल्प करायचं. त्यानंतर पुन्हा बुद्ध म्हणाले की जेव्हा आपण जे मरण पावलेले आहेत, आपण जेव्हा हे करतो की पृथ्वी तलावर जेवढे लोक आहेत, पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे लोक आहेत, तर त्यांच्यापैकी कोणी असा नाही जो कोण्या जन्मी आपले आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी नाही झालेला आहे. संपूर्ण ब्रह्मांडातले प्राणी कोण्या जन्मातले आपले आई वडील कोणी आपले नातेवाईक आहेत. अनेक असंख्य जन्म आपले झालेले आहेत. आणि पुन्हा बुद्ध म्हणाले अनेक जन्मात आपल्या डोळ्यातून जे अश्रू वाहिलेले आहेत, प्रियजन मरण पावले, त्यांच्या दुःखाचे वियोगानं जे डोळे आपल्या डोळ्यातून जे अश्रू वाहिलेले आहेत, ते सर्व अश्रू जर एकत्र केलं तर या 7 समुद्रातलं पाणी कमी पडेल. 7 महासागरांचं जेवढं पाणी आहे ना, त्यापेक्षा जास्त पाणी प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहिलेलं आहे. इतकं रडलो आपण मागच्या असंख्य जन्मात, प्रिय मरत राहिले आपण रडत राहिलो, प्रिय मरत राहिले आपण रडत राहिलो. आणि भविष्यात या अनंत जन्मापर्यंत प्रिय मरत राहतील आपण रडत राहू, प्रिय मरत राहतील आपण रडत राहू. कधीपर्यंत हे? तर त्यासाठी बुद्ध म्हणाले अष्टांगिक मार्गावर या, धम्माचा अभ्यास करा, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हा, असं बुद्ध म्हणाले. तर कोणाचे मृत्यू झाले की रडणं व्याकुळ होणं वगैरे न करता मंगल कामना करायचं असतं. आणि पुण्यानुमोदनचा कार्यक्रम. तर मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला काय सांत्वना द्यावी? एखादा व्यक्ती शेवटच्या स्टेजला आहे, बस काही मिनिटात तो प्राण सोडणार आहे, तर त्याला काय सांत्वना द्यावी आपण? जे साधक आहेत, साधना करणार आहेत, ते तर साधना करताना प्राण सोडत असताना सुद्धा साधना करत करत प्राण सोडतील आणि त्यांची सद्गती निश्चित होणार आहे. तर एक लक्ष ठेवा की धम्म जर कोणी शिकला, भरपूर शिकलं तर खूप चांगली गोष्ट आहे. 1% जरी धम्मात पारंगा झाला, अरे अष्टांगिक मार्गात 1% जरी पारंगा झाला, त्याची दुर्गती होऊ शकत नाही. होऊ शकते पण नाही होणार. तो मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोक जन्म होत राहील. दुर्गती होऊ श्रोतापर्यंत झाल्यावर कधीच दुर्गती होणार नाही. पण थोडीशी जरी प्रगती झाली, 1% तरी दुर्गतीला जाण्याची शक्यता आहे त्याची, पण नाही होणार. आणि जरी दुर्गतीला गेला तरी एखादा जन्म, जसं राजा प्रसेनजीची पत्नी दुर्गतीला गेली पण एकच जन्म, लगेच पुन्हा मनुष्यलोक देवलोक. तर धम्म शिकलेले दुर्गतीला जाण्याची शक्यता नाहीच त्यांची, जाऊ शकतात पण एखादा जन्म. पण धम्म शिकलेला मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोक. तर मृत्यू येण्यापूर्वी आपण धम्मात परिपक्व व्हायचे, 1% तरी धम्म शिकायचे. जास्त शिकलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. घरात बुद्धवाणीचे खूप सारे ग्रंथ आणायचे, विहार तिथे ग्रंथालय असला पाहिजे, बुद्धवाणीचे अनेक पुस्तकं ग्रंथ आणि तिचा अभ्यास झाला पाहिजे. आज आपल्या देशात बुद्धवाणीमध्ये खूप भेसळ करत आहेत अनेक लोक. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथातही अनेकांनी भेसळ केलेले. तर मूळ ओरिजिनल वाणी आणायचं, विपश्यनाचे शिबिरं करायची आणि भिक्खू संघाकडून धम्म श्रवण करून धम्म शिकून आपली प्रगती करून घ्यायची. तर मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला काय सांत्वना द्यायची आपण ते समजून घ्या. साधक असेल तर साधना करत करत प्राण सोडेल. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये 8व्या खंडामध्ये बुद्धांना सांगितलेलं आहे की मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला आपण काय सांत्वना द्यायची. पहिली सांत्वना त्याला म्हणायचं की हे बघ तुझ्या मृत्यूची वेळ आलेली आहे, आता लवकरच तू प्राण सोडणारस. तर आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी मित्र शत्रू यांना आठवण सुद्धा करायचं नाही. कोणा नातेवाईकांना आठवण सुद्धा करायचं नाही. कारण इस जीवन का अंतिम क्षण अगले जीवन का प्रथम क्षण. मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था असेल तसाच पुढचा जन्म होतो. त्या मृत्यूच्या क्षणी कोणा नातेवाईकांची आठवण सुद्धा करू नको. बुद्ध आणि त्यांचा धम्म 8वा खंड. पुन्हा बुद्ध म्हणाले इंद्रियांच्या विषयाबद्दल सुद्धा आसक्ती नको. डोळ्याला हे पाहणं आवडते, कानाला हे ऐकणं आवडते, नाकाला हा गंध आवडतं, जिभेला हे टेस्ट आवडते, त्वचेला हा स्पर्श आवडतो, मनाला हे चिंतन आवडते. इंद्रियांच्या विषयाबद्दल सुद्धा आसक्ती नको. आणि पुन्हा म्हणाले जे आपली प्रॉपर्टी गाडी बंगला वैभव ऐश्वर्य किंवा मान सन्मान पद प्रतिष्ठा ह्याच्याबद्दल आसक्ती नको.
मग हे नको ते नको तर काय करायचं, तर आयुष्यात जे सत्कर्म केले त्या सत्कर्मांना आठवण करा आणि प्रसन्न चित्तानं प्राण सोडा. नंबर 2, जे शील आपले परिशुद्ध आहेत त्या शीलांना आठवण करा आणि प्रसन्न चित्तानं प्राण सोडा. आणि पुन्हा म्हणाले बुद्ध की आपलं चित्त देवलोकावर केंद्रित करा. पुन्हा म्हणाले देवलोक सुद्धा सोडा, आपलं चित्त ब्रह्मलोकावर केंद्रित करा. पुन्हा म्हणाले ब्रह्मलोकही सोडा, आपलं चित्त निर्वाणावर केंद्रित करा. तर मृत्यूशयीवर त्याला ही सांत्वना द्यायची. आज अनेक लोकांना देव ब्रह्म शब्दाची ॲलर्जी आहे, धम्माचा अभ्यास न करता करत आहेत, माहीतच असल्यामुळे. त्यामुळं तर नीट लक्ष देऊन ऐका. मृत्यू सर्वांचा होणार आहे. मृत्यू येण्याच्या आधी 1% जरी धम्म शिकायचं जास्त शिकलं तर खूप चांगलं आहे. आणि दुसरं, आता आंबेडकर जयंती येत आहे, जवळच आहे, त्यानिमित्त सुद्धा हा कार्यक्रम आहे. तर दरवर्षी सगळीकडे आम्ही नागपूरला आलो, नागपूरला सुद्धा सगळीकडे DJ लावून नाचण्यामध्ये लोक करतात. आंबेडकरजी अनेक ठिकाणी DJ लावून नाचणं, तर हे योग्य नाहीये. 5 शील तर आयुष्यभर पालन करायचे आणि उपसताला 8 शील. 8 शील कशासाठी असतात, धम्मात आधी खूप अत्याधिक पारंगत होण्यासाठी. त्यामध्ये 7वं शील आहे नच्च गीत वादित वेरमणी, नाच गाणे वादन यापासून अलिप्त राहा. वेरमणी म्हणजे अलिप्त राहणे, आणि तर नाच गाणे करतात लोक. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिला त्या ग्रंथामध्ये धम्मपदातले 200पेक्षा जास्त गाथा घेतले. आणि अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय आणि इतर अनेक ग्रंथातले काही सूत्र घेऊन हा ग्रंथ तयार केला बाबासाहेबांनी. तर अंगुत्तर निकाय 3रा खंड 3रा निपात, अंगुत्तर निकाय 3रा निपात म्हणजे 3रा खंडात एक सुत्त आहे रोदन सुत्त. त्या रोदन सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात, बुद्धाच्या काळात काही लोक कोणा कारण नाच गाणे करत होते, तर बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना ते पागलपण आहे, हे जे गाणं आहे ना ते रडणं आहे. काय म्हणतात, हे जे नाचणं आहे ना ते पागलपण आहे. अंगुत्तर निकाय 3रा खंड त्यामध्ये रोदन सुत्त, 3रा खंड म्हणजे 3रा निपात म्हणतात, इथे खंड म्हणजे. तर नाचणे म्हणजे पागलपण आहे, गाणं हे रडणं आहे, आणि खूप वेळापर्यंत दात काढून हसणं हे बचकानी हरकत आहे म्हणाले. आणि हे नाचणं गाणं सेतू ध्वंसनीय आहे. ध्वंसनीय म्हणजे ध्वस्त करणारे, सेतू म्हणजे पूल, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारे, भवचक्राकडून दुःखमुक्त अवस्थाकडे भवमुक्ती अवस्थाकडे नेणारा सेतू ध्वंसनीय, धम्माचा मार्ग ध्वस्त करणार आहे. तर नाच गाणे न करता ह्या कार्यक्रमाचा उपयोग करा. मी दरवर्षी सगळीकडे सांगत असतो की नाच गाण्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात. संपूर्ण भारतातला जर हिशोब केला तर करोडो अरबोमध्ये जाईल खर्च. नाच गाणे DJ मध्ये जे 14 एप्रिल आंबेडकर जे मनवण्याचे साजरा करण्यामध्ये खर्च करतात संपूर्ण भारतात लाखो करोड. त्यामध्ये मी नेहमी सांगत असतो त्याच पैशामध्ये अनेक ग्रंथालय होतील, प्रत्येक विहारात ग्रंथालय होईल, अनेक भिक्षुनिवास होतील. आज भिक्षूंना राहण्यासाठी अनेक ठिकाणी जागा नाहीये. अनेक विहारात वर्षावसाला बोलवतात, काही विहार तर वर्षावसाला सुद्धा भिक्षूंना नाही बोलवत, आणि अनेक विहारात वर्षावसाला बोलवतात, वर्षावर झाली की जा बनतेजी. जवळपास 70-80% किंवा त्याहीपेक्षा जास्त विहारात भिक्षूंना नो एंट्री, वर्षावस वगळता बाकीचे 8-9 महिने. तर हे जे अरबो रुपये खर्च करतात त्यामध्ये अनेक भिक्षुनिवास बनवू शकतात, अनेक ग्रंथालय बनवू शकतात, आणि जे अनेक भिक्षू ज्या फक्त ज्या 20-25% विहारात भिक्षूंची राहण्याची सुविधा आहे, फक्त राहण्याची, भिक्षूंच्या खाण्यापिण्याची सुविधा फक्त 5% विहारात असेल, बाकी 15%-20% विहारात भिक्षू फक्त राहू शकतात, भोजनाची सुविधा नाही. तरुण भिक्षू भिक्षुणी ज्या दिवशी भोजनाचं आमंत्रण नाही चारिका भिक्षाटन करून जेवण करतील. पण म्हातारे आजारी भिक्षू भिक्षुणींनी मी चिवरग्याच्या आधीपासून पाहतोय. मी चिवरगून 16 वर्षाला जास्त काळ झाला मला, 16 वर्ष 2009ला चिवर गेला. म्हातारे आजारी भिक्षू भिक्षुणी डब्बा लावतात, महिना 3000 द्या, पूर्वी 1000 नंतर 2000, आता रेट वाढला 3000 द्या, सकाळ संध्याकाळ डब्बा आहे. तो विहाराचा परिसरामध्ये शेकडो घर आहेत, सगळ्यांच्या घरी स्वयंपाक होता, सगळेजण जेवण करतात, पण भिक्षूंना नाही. कार्यक्रम असतो तेव्हा आमंत्रित करतात. तर हे करोडो रुपये खर्च करतात. भिक्षूंच्या निवासाची सुविधा होऊ शकते, भिक्षूंच्या म्हाताऱ्या आजारी भिक्षूंच्या औषधांची सुविधा होऊ शकते, त्यांच्या भोजनाची सुविधा होऊ शकते. जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, खूप बुद्धिमान आहेत, प्रगल्भ आहेत, प्रतिभाशाली आहेत, पण आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळं उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, हे नाचण्या गाण्यात पैसे खर्च करतो, लाखो करोडो अरबो रुपये संपूर्ण भारतात. त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा होऊ शकते. गरीब लोक आजारपणामुळं इलाज करू शकत नाहीत, त्यांच्या इलाजची व्यवस्था होऊ शकते. हे मी नेहमी सांगत असतो, पण लोक ऐकत तर नाचायची आवड आहे लोकांना. पण ह्या वर्षी 3 विशेष गोष्टी आहेत 2025 साली. एक, बोधगया मुक्ती आंदोलन तुम्हाला माहीत आहे, तर त्यासाठी इथं नाच गाण्यामध्ये जे लाखो करोडो रुपये खर्च करता तेच पैसे मुक्ती आंदोलनासाठी दान द्या. बोधगया मुक्ती आंदोलनाला दान देऊ शकता. कल्याणाचं काम उपयोग होईल त्या पैशाचं, नाच गाण्यात बर्बाद करण्यापेक्षा. नाच गाण्यात पैसे उडवणं, DJ लावून, हे बर्बादी आहे पैशाची. फटाके लावतात, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, बर्बादी आहे पैशांची.
तर बोधगया मुक्ती आंदोलनासाठी दान देऊ शकता, पैशाचा सदुपयोग होईल. 1 नंबर 2, बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपल्या देशामध्ये धम्म शुद्ध रूपात सुरक्षित राहिला. काही लोकांनी भेसळही केलं, त्यांना सम्राट अशोकाने काढलं, शुद्ध आपल्या देशामध्ये धम्म राहिला. त्यानंतर सम्राट अशोकाने एक खूप मोठं चांगलं काम केलं की ही विद्या विदेशामध्ये पाठवली. अनेक देशात बुद्धाचा धम्म गेला. त्यात श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेश या 5 देशांनी शुद्ध रूपात बुद्धवाणी सांभाळून ठेवली. श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेश यापैकी श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, लाओस या 4 देशांनी वाणी सांभाळून ठेवली आणि ब्रह्मदेशानं थेरी आणि प्रॅक्टिस दोन्ही सांभाळून ठेवली. आणि भारतात तर धम्म नव्हताच. सम्राट अशोकाच्या नंतर काही वर्षांनी आपल्या देशातून धम्म पूर्णपणे नष्ट झाला. बुद्धवाणीचं एक पुस्तक, एक शब्द, एक वाक्य काहीच नाही राहिलं. तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ जाळून टाकण्यात आलं. एक शब्द, एक वाक्य नाही राहिलं आपल्या देशात धम्माचं. तर त्या घटनेच्या 2200 वर्षानंतर सम्राट अशोकाने विदेशात ही विद्या पाठवली. विदेशी लोकांनी 2200 वर्ष धम्म शुद्ध रूपात सांभाळून ठेवलं. काही ठिकाणी भेसळ झालं, पण या 5 देशांनी शुद्ध रूपात सांभाळून ठेवलं. आणि त्या घटनेच्या म्हणजे सम्राट अशोकाने विदेशात धम्म पाठवला. त्याच्या 2200 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व त्यांनी ही विद्या पुन्हा भारतात आणली, विदेशातून आणली. जर त्या विदेशी लोकांनी ही विद्या 2200 वर्ष सांभाळून ठेवलं नसतं तर आज आपल्याला धम्म भेटला नसता, जगात कोणालाच धम्म भेटला नसता. संजय पूर्वाच्या का अनुमोदन हे भी बाबासाहेब आंबेडकर के जयंती अवसर पर कितना सुंदर कार्यक्रम को योजना किया. संजय साहब नागपुर में बहुत बड़ा कंपनी है, बहुत पैसा है, इसलिए इतना सुंदर मंडप पूर्वाच्या के में बनाया. मंडप इतना सुंदर मंडप साधारण लोग बना नहीं सकते. ये दवाखाना आरोग्य भवन बनाया. कितना सेवा कर रहा है. आयुर्वेद, बुद्ध विहार पूर्वाच्या केस्टम में बाबा साहब आंबेडकर का कितना अच्छा काम कर रहा है. उसके ऊपर में इतना पंक्ति को भोजन दान. मनुष्य जीवन प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि या जीवनामध्ये बुद्धाचा उपदेश, बुद्धाचा धम्म, बुद्धाची वाणी आपल्या कानी पडणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. अर्थात या विश्वामध्ये, या जगामध्ये बुद्धाचा जन्म होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि या जगामध्ये, या विश्वामध्ये बाबासाहेबांसारख्या महापुरुषाचा जन्म होणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. ज्योतिबा फुलेंसारखे युगपुरुष जन्माला येणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि अशा पद्धतीचा संगदानाचा सोहळा, पुण्यानुमोदनाचा हा सोहळा पाहायला मिळणं सुद्धा हे अत्यंत दुर्लभ आहे. क्षणिक, क्षणभंगूर आणि क्षणातच होत्याचं नव्हतं होणारं हे जीवन, या जीवनाचा मुख्य आधार जो आहे
तो पुण्य आहे. पुण्य नसेल रे जीवन शून्य आहे. पुण्य अनुमोदन, पुण्य अनुमोदन, या पुण्य अनुमोदनाची आवश्यकता आपल्या सर्वांना आहे. पुण्य क्षण प्रत्यक्षण आपण पुण्यकर्म करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्षण प्रत्यक्षण ज्ञान संपादन करण्यासाठी, क्षण प्रत्यक्षण सजग राहण्यासाठी, सावधान राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी, सुखी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपण प्रत्यक्षाने उत्साह केला पाहिजे. एक ही क्षण आपला दुःखामध्ये, दुःखाचं चिंतन करण्यामध्ये, दुःखी होण्यामध्ये, तणावामध्ये नाही गेला पाहिजे. गेला तर गेला. जो क्षण आपला दुःखामध्ये जातो तो आपल्याला दुःखी करून जातो. एवढं खतरनाक दुःखी करून जातो, त्याच्यामध्ये माणसाला काही समजत नाही, बेहोश होऊन जातो. आणि म्हणून प्रत्येक क्षण हा पुण्यकर्माचा क्षण जो आहे, हा आपल्याला सगळ्या संसारातील सर्व दुःखातून तारण्यासाठी, संसारातील सगळ्या या दुःख ओघातून वाचवण्यासाठी हा पुण्यपारमीचा हा जो क्षण आहे, हा आपल्याला सुखासाठी सहाय्यकारी ठरतो. आणि म्हणून आजच्या या क्षणी, आजच्या या मंगलमय दिनी, आज शिंदे परिवाराने या संघाला ते दक्षिणे या सुगतस्स सावका एते सुदिन्नानि महाफलानि इदांपि संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्ती होती. ते दक्षिणे या सुगतस्स सावका, तथागतांचा जो सर्वश्रेष्ठ भिक्खू संघ आहे, सुगतस्स सावका, सावक, श्रावक झालेला आहे, शांत चित्त झालेला आहे, धम्माच्या मार्गावरती बुद्धाने जो आर्य मार्ग दिलेला आहे, धम्म मार्ग दिलेला आहे, सुपटीपन्न भगवतो सावक संघ, उजुपटीपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटीपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटीपन्नो भगवतो सावक संघो. यदीदं चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला ते दक्षिणीया. या संघाला दान दिल्याने महान फल प्राप्त होत आहे. निश्चितच, कारण हे संघरत्न हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. एतेषु दिन्नानि महाफलानि इदांपि संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्ती होतु. जे अठ्ठपुरीस पुग्गला म्हणजे 4 जोड्या, श्रोतापन्न, श्रोतापन्न फलप्राप्ती, सकृदागामी, सकृदागामी फलप्राप्ती, अनागामी, अनागामी फलप्राप्ती, अर्हंत, अर्हंत फलप्राप्तीची अवस्था असणारा, त्या मार्गावरती आरूढ असणारा हा परिशुद्ध, परिपूर्ण सावक संघ, या संघाला दान दिल्याने महान फल प्राप्त होतं. हे आपलं दान कधी व्यर्थ जात नाही, कारण संघ ही आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ भूमी आहे, जिथे जे आपण दानाचं बीज पेरतो तर ते महान फल घेऊन येत आहे. जसा हुशार शेतकरी, बुद्धिमान शेतकरी आपल्या शेतामध्ये पूर्ण शेतीची अगोदर चांगल्या पद्धतीने मशागत करून, शेतीला सुपीक बनवून
त्या शेतामध्ये मुठभर बीज पेरतो, तर त्या बीजाचं रूपांतर नंतर जेव्हा ते पेरल्याच्या नंतर त्या सुपीक जमिनीमध्ये ते बीज एक बीजामध्ये जसं की गव्हाचं बीज एक पेरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला 100-50 अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दाणे घेऊन येतात. तर पेरणीवरती आहे. या दिसंग वपते बीजान ता दिसंग हरते, पण जसं आपलं बीज आहे तसं फल प्राप्त होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी दान तर आपण अनेक ठिकाणी देऊ शकतो, परंतु श्रावक संघ मिळणं, एवढ्या मोठ्या संख्येनं प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. जे महान परिवार असतात, पुण्यवान परिवार असतात, जो कोणी पुण्यवान व्यक्ती आहे त्यांनाच अशा पद्धतीचं दान देण्याचा एक पुण्ययोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून हे पुण्यानुमोदन ज्यांच्या नावाने या ठिकाणी होत आहे ते अण्णाजी शिंदे, चौथ्यांदा हे पुण्यानुमोदन या ठिकाणी होत आहे. याचबरोबर संघदान आहे, संघदान झालं. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, त्यांना पुरस्कार आहे. आणि महात्मा फुल्यांची जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला आहे. परंतु आपण एप्रिल महिना सुरू झाला म्हणजे बाबासाहेबांची जयंती सुरू झाली. आणि म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी, येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी की शिक्षण जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. जेव्हा शिक्षण नव्हतं, ज्या काळामध्ये या समाजाला शिक्षण नव्हतं, तर या समाजाचं या वर्णव्यवस्थेनं भक्षण केलं होतं. आणि म्हणून या समूहाला अस्पृश्य जो समाज होता, गावकुसाच्या बाहेर राहणारा जो समूह होता, शिक्षणापासून दूर ढकललेला जो समूह होता, शिक्षण नाही म्हणजे काहीच नाही, जीवन नाही. आणि म्हणून अशा समूहाला ज्या फुल्यांनी, ज्या महात्मा फुल्यांनी, ज्या ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाकडे वळवलं, स्वतः शिकले आणि त्या काळामध्ये लोकांना शिकण्यासाठी लोकांना जागवलं. कधीही चुकीच्या लोकांची संगत, अडाणी लोकांची संगत, मूर्ख लोकांची संगत होऊ नये. नेहमी बुद्धिवंताची संगत, विद्वानांची संगत, पंडितांची संगत हो. त्या पुण्यकर्माने इमेना पुण्यकर्मेन मामे बाल समागमो सतंग समागमो होतू यावर निब्बान पत्तिया. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ही सत्यक्रिया करू. सत्यक्रिया म्हटलं जाते. सत्यक्रिया म्हणजे हे सत्य आहे. आज आपण जेवढा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, जेवढं पुण्यकर्म या ठिकाणी संपादन केलं, जेवढं दान या ठिकाणी दिलं, विकू संघाला भोजन दान दिलं, विकू संघाचा खूप मोठा सन्मान केला, हे सत्य आहे. हे सत्य आहे. हे सत्य आहे. कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. तर शिक्षणाचा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. असं शिक्षणाच्या संबंधानं महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये जे बोलले, अशा पद्धतीने त्याने शिक्षणाचं महत्व महापुरुषांनी जे सांगितलेलं आहे, म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. भगवान बुद्ध, महान सायंटिस्ट, नंतर संत कबीर. लहानपणापासून त्यांनी संत कबीराचे धडे घेतले. कबीरपंथीय त्यांचं घराणं होतं, सकपाड घराणं. नंतर बाबासाहेब आंबेडकर वयामध्ये आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले. तर शिक्षणाची मनुष्याला खूप गरज आहे. सोबतच धम्म आवश्यक आहे. आपल्या समाजाची जी प्रगती झालेली आहे नुसते शिक्षणामुळे झाली नाही, धम्माची जोड मिळाल्यामुळे प्रगती झाली आहे. शेड्यूल कास्टमध्ये खूप सारे समाज येतात. त्या समाजाची आपल्या इतकी प्रगती झालेली आहे का? नाही झाली. का नाही झाली? कारण त्यांनी गुलामगिरीच्या जे धम्म आहे, जो धर्म आहे,
ज्या धर्मानं त्याला जखडून ठेवलेला आहे, तो स्वतंत्र होऊन देत नाही, न्याय बंधुत्वाचं जीवन तो मिळवू देत नाही, त्या बेड्यात टाकलेल्या ज्या धर्माच्या त्या धर्मामध्ये अडकून पडलेले आहेत आणि म्हणून आपल्या एवढे ते उंची गाठू शकले नाही. म्हणून शिक्षण मिळालं, आपली प्रगती झाली, मान्य आहे, पण धम्मामुळे, धम्म शिक्षण आणि धम्म दोन गोष्टीमुळे प्रगती झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं शिक्षणाचा मंत्र दिला असता किती काही शिकलो असतो, पण तसेच राहिलो असतो आपण. नवीन आपल्याला वैज्ञानिक भगवान बुद्धाचा धम्म दिला म्हणून आज आपली एवढी उंच भरारी आपण घेत आहोत. म्हणून धम्म महत्वाचा आहे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे धम्म नसेल तर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण हे शून्य आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून मनुष्याला शिक्षणासोबत धम्माची गरज आहे. धम्म मनुष्याला श्रेष्ठ बनवतो, धम्म मनुष्याला महान बनवतो. जगाच्या पाठीवर जे कोणी महान पुरुष होऊन गेले, शिक्षण त्यांच्याकडे जरूर होतं, पण त्यांच्याकडे शील होतं, धम्म होता आणि म्हणून महान झाले. बाबासाहेब आंबेडकर एवढे महान झाले, कशामुळे महान झाले? हाय क्वालिटीचं एज्युकेशन जरूर होतं, पण त्यांच्याकडे धम्म होता म्हणून महान झाले. सत्यनारायणजी गोयंका संपूर्ण जगात विपස්සनेचा प्रचार करतात. कशामुळे? धम्माला धारण केल्यामुळे. चंड अशोक, क्रोधिष्ट अशोक एवढा मोठा महान अशोक झाला. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्ध साम्राज्य पसरवलं. 84,000 सिम्बॉलमध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला. कशामुळे एवढा महान झाला? तो धम्माला धारण केल्यामुळे महान झाला. आणि म्हणून धम्म माणसाला महान बनवत असतो. म्हणून शिक्षण आवश्यक आहे, पण सगळ्यात श्रेष्ठ धम्म गरजेचा आहे. धम्म नसेल, तुम्ही किती काही शिकले असाल, किती काही एज्युकेटेड, किती काही क्वालिफाईड असाल, पण तुमच्याकडे जर धम्म नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही समाज विघातक कार्य करण्याकरिता करू शकता. मोठे मोठे बँक राबरी करणारे लोक, मोठे मोठे बॉम्बस्फोट घडवून आणणारे लोक, मोठे मोठे राष्ट्रविघातक कार्य करणारे लोक, हे काही साधे एज्युकेटेड असतात का? फार मोठे क्वालिफाईड, वेल क्वालिफाईड असतात. पण एवढ्या राष्ट्रविघातक कृत्य का करतात? कारण त्यांच्याकडे धम्म नसतो. आणि म्हणून मनुष्याला धम्माची गरज आहे. धम्म महान आहे, धम्म श्रेष्ठ बनवतो. शिक्षण जरूर माणसाला ब्रॉड माइंड करते, पण धम्म माणसाला श्रेष्ठ बनवत असतो. भंतेजीने आपल्या प्रवचनामध्ये धम्माची महत्त्व सांगितलेली आहे आणि भिक्खू संघाचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. सबसे पहले अपन जिसको बुद्ध बोलते हैं, सम्यक संबुद्ध बोलते हैं, ऐसा व्यक्ति का उत्पन्न होना ही बहुत ही दुर्लभ होता है. अगर ऐसा व्यक्ति का उत्पन्न हुआ तो भी उसी समय अपन मनुष्य करके जन्म लेना यह भी दुर्लभ होता है. और मनुष्य करके जन्म लिया तो भी उनका दर्शन होना और बुद्ध के प्रति श्रद्धा जागना, और श्रद्धा जगा करो उनको दान आदि पुण्य कर्म करना, और स्वयं सम्यक संबुद्ध से धम्मदेशना सुनने को मिलना, ये भी सबसे बड़ा दुर्लभ होता है. तो सिद्धार्थ बुद्ध को समझने से पहले सिद्धार्थ गौतम एक राजा का लड़का था. तो उसके मन में दुख क्या है, कारण क्या है, ये सवाल उनका मन में पैदा हुआ था. तो उसका जवाब जानने के लिए उन्होंने गृहत्याग किया. फिर गृहत्याग करके तो दुख क्या है, दुख का कारण क्या है, तो उसका खोज करते करते उन्होंने उस सवाल का जवाब प्राप्त किया है. तो सिद्धार्थ गौतम ने 6 साल कठोर साधना किया था, लेकिन अपन बहुत ही गहरे अभ्यास करेंगे तो 4 असंख्य 1 लाख कल्पों इतने लंबे समय तक उन्होंने पारमिताएं पूर्ण करते करते आखिरी में सिद्धार्थ गौतम ने बोधि प्राप्त किया था. तो 4 असंख्य 1 लाख कल्पों, ये संख्या में बताना भी बहुत कठिन है. तो उसको समझाने के लिए ऐसा बताया गया है, एक असंख्य
कितना होता है तो उसको समझने के लिए समझो एक के बाद 140 बिंदु लगाओ तो कितना होता है, तो एक असंख्य इतना होता है। फिर एक कल्प क्या है समझने के लिए, 1 योजन लंबा, 1 योजन चौड़ाई, 1 योजन चौड़ा गहराई से कोई गड्ढा खोदे और उस गड्ढे को सरसों की दानों से भर दे। अभी 1 योजन पकड़ो कम से कम 10 किलोमीटर, फिर चारों तरफ इतना गड्ढा खोद कर उसको सरसों के दानों से भर दे और 100 साल को एक दाना उसमें से निकालो। फिर ऐसा निकालते निकालते कितना समय लगता है वो काली होने के लिए, और निकालते निकालते वो काली भी हो जाए तो एक कल्प खत्म नहीं होता है। फिर ऐसा 1 लाख कल्प हो तो 4 असंख्य ही 1 लाख कल्प हो। जो बुद्ध बनने वाला व्यक्ति होता है तो उसको इतना लंबा समय तक पारमिताओं को पूर्ण करना पड़ता है, तभी जाके वो बुद्ध बनने की संभावना रहती है। तो सिद्धार्थ गौतम ने इतना लंबा समय तक उन्होंने एक अच्छा शुद्ध शील का पालन करते हुए, पारमिताओं को पूर्ण करते हुए, या लंबा समय तक पारमिताए शील का पालन करते हुए उन्होंने बोधि प्राप्त किया है। तो बुद्ध बनने के लिए इतना लंबा समय तक पारमिताए पूर्ण करते हुए उन्होंने बोधि प्राप्त किया। और जो व्यक्ति बोधि प्राप्त किया है तो ऐसा व्यक्ति जिसने अपने अनुभव से सच्चाई को जान लिया है, जिस व्यक्ति ने अपने अनुभव से प्रकृति नियम को जान लिया है, तो ऐसा व्यक्ति ये पुण्यानुमोदन का महत्व के बारे में बताया है। तो पुण्यानुमोदन को समझने के लिए तो सबसे पहली बात क्या है, अपन मनुष्य का जन्म लेने से पहले हमारी क्या अवस्था है और मरने के बाद क्या होती है। तो ये 2 बातों का जवाब सिद्धार्थ गौतम ने प्राप्त किया है, तो वही व्यक्ति पुण्यानुमोदन के बारे में बताया है। तो भगवान बुद्ध की शिक्षा में ऐसे 10 बातें बताया है तो गृहस्थों को करना चाहिए, तो उनमें से एक पुण्यानुमोदन है। तो भगवान ने कहा है जो हमारा न्याती रिश्तेदार गुजर जाते हैं तो उनके नाम पे संघ को बुलाकर ऐसा दान आदि पुण्य कर्म करना चाहिए। तो सबसे पहली बात क्या है, एक चीवरदारी मिलना ही बहुत ही दुर्लभ होता है। तो संघ यानी कम से कम 5 उपसंपदा प्राप्त भिक्षु होना चाहिए और 5 से ज़्यादा भी हो सकते हैं। तो आज शिंदे परिवार के तरफ से इतने सारे भिक्षु श्रामणेर को बुलाकर उन्होंने संघ का कार्यक्रम आयोजन किया है। तो संघ को क्यों दान देना चाहिए, तो भगवान ने कहा है संघ को दान देकर अपमेयं अपरिमितं इतना सारा पुण्य अर्जित किया जाता है। पहली बात यानी अपमेयं अपरिमितम, यानी इसको अपन संख्या में नहीं बता सकते कि जिसने संघ को दान देकर जो पुण्य प्राप्त किया है इतना पुण्य अर्जित किया करके। और दूसरी बात आज जिस व्यक्ति के नाम पे पुण्यानुमोदन किया जा रहा है तो उनको ये पुण्य मिले, वो जहां पर भी उनको सुगति प्राप्त हो, ऐसी उद्देश्य से यह दान आदि पुण्य कर्म पुण्यानुमोदन किया जाता है। और दूसरी बात आज अपन मनुष्य करके जो जन्म प्राप्त हुआ है, तो हमारे मनुष्य करके जो जन्म मिला है उसके पीछे हमारे माँ बाप है, लेकिन माँ बाप के पीछे भी और भी लोग हैं कि समझो हमारा माँ बाप है, फिर माँ के माँ बाप, फिर पिताजी के माँ बाप, फिर उनके माँ बाप, फिर उनके माँ बाप, ऐसा अपन पीछे देखते गएंगे, इसका कोई अंत नहीं होता है। तो पुण्यानुमोदन का अर्थ एक भी होता है कि हमारे पीछे इतने सारे न्याती रिश्तेदार है। तो आज मनुष्य का जो जीवन प्राप्त हुआ है, तो मनुष्य का जीवन प्राप्त होने में हमारे पीछे इतने न्याती रिश्तेदारों का योगदान है। तो इसलिए भगवान ने कहा है ऐसा जो आज का कार्यक्रम जैसा हुआ है
तो ऐसा कार्यक्रम करते हुए ज़्यादा से ज़्यादा पुण्य अर्जित करने का उपासक उपासिकाओं को, गृहस्थ लोगों को प्रयास करना चाहिए। तभी आपका जीवन हो, जब आखिरी समय जो मरने का जो समय होता है तो उस समय किसी भी प्रकार का आप लोग को पछतावा ना होते हुए प्रसन्न चित्त से आखिरी सांस लेने की संभावना हो सकता है। तो इसी बात को ध्यान में रखते हुए आज शिंदे परिवार के लोगों ने संघ को बुलाकर जो भी पुण्य प्राप्त किया है उस पुण्य के बल से उनके परिवार के सभी सदस्य, यहाँ पर उपस्थित सभी उपासक उपासिकाएं, गृहस्थ लोगों, आप सभी सुखी रहे, आनंदित रहे, दुखमुक्त रहे, निरोगी रहे, आपकी सारे दुख दूर हो जाए, ऐसी मंगल कामना करते हुए भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं। जीवनाच्या अंतिम टोकापर्यंत आपल्या धम्मदेशनेत म्हणाले, जसं एखादी व्यक्ती क्रिकेटचा छंद असतो, एखाद्याला कबड्डीचा छंद असतो, कोणाला चोरी करण्याचा छंद असतो, कोणाला कसा छंद असतो, तर भगवान बुद्ध म्हणतात माणसाला पुण्यकर्म करण्याचा छंद आपण लावून घेतला पाहिजे। आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होऊ अंतिम समयी, तर जीवनामध्ये केलेले जे काही कुशल अकुशल, पाप आणि पुण्य ज्याला म्हणतो धम्माच्या भाषेमध्ये, कुशल अकुशल, हे सगळे डोळ्यासमोर दिसतात आपल्याला कर्म आपले। तुम्ही आता प्रॅक्टिकल करून पहा, लहानपणापासून आतापर्यंत आपल्या चित्तात जे काही जमा झालेलं आहे कर्म, आपल्या शरीराचे, वाणीचे, मनाचे सगळे कर्म आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। जर कधी विपश्यनाला गेले असेल तुम्ही ध्यान साधनेला, तर पूर्ण लहानपणापासून पुरा पिक्चर आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनाचा उभा राहतो। आणि म्हणून जीवनाच्या अंतिम समयी जे आपले कर्म आहेत जीवनभराचे, चांगले कर्म असतील तर डोळ्यासमोर चांगले कर्म निर्माण होतील, आनंदी प्रसन्न मनाने मरू, सद्गती होईल, आहे की नाही, चांगल्या गतीला आपण पोहोचू। आणि जीवनभरात आपले कर्म जर वाईट असतील तर आपली दुर्गती पण होईल। म्हणून कर्म चांगले करायचे आहेत, पुण्य कर्माचा छंद लावून घ्यायचा आहे, असं आपल्या धम्मदेशनेमध्ये छान असं मोलाचं मार्गदर्शन भंतेजींनी केलेलं आहे। एकदा सारीपुत्र भंतेजी एका तरुण व्यक्तीला फार छान असा उपदेश देत होते धम्माचा, पण त्या व्यक्तीचं मनच लागत नव्हतं धम्माकडे। आणि म्हणून तो माणूस म्हणाला की आतापर्यंत कितीतरी व्यक्तींना मी धम्माचा उपदेश दिला, लगेच त्यांनी धम्माला ॲक्सेप्ट केलं, ग्रहण केलं, कोणी श्रोतापन्न झाले, सकृदागामी झाले, या व्यक्तीचं मनच लागत नाही, एवढं छान छान मी मार्गदर्शन उपदेश करत आहो, काय कारण आहे? सारीपुत्र त्या व्यक्तीला भगवान बुद्धाकडे घेऊन आला, भगवान एवढं छान धम्मदेशना करत आहो, याला धम्माचा उपदेश, धम्माचा अमृत पाजत आहो, पण याचं मन लागत नाही, काय कारण आहे? भगवान म्हणाले की सारीपुत्ता, तो 3 दिवसापासून उपासी आहे, आणि 3 दिवसापासून उपासी असल्यामुळे सर्वप्रथम याला जेवण द्यावं लागेल, याच्या पोटाची भूक शमवावी लागेल, आणि पोटभर जेवण करेल, थोडा आराम करेल, रिलॅक्स होईल, तेव्हा हा धम्माचा अमृत नक्कीच पेईल। त्याला जेवण देण्यात आलं विहारात, थोडा आराम केला त्यानं 3 दिवसाचा उपासी असल्यामुळे। नंतर सारीपुत्ताने धम्मदेशना दिली, छान ग्रहण केली, धम्माच्या मार्गावर तो व्यक्ती आरूढ झाला। म्हणून भूक सगळ्यात मोठा रोग आहे, जेवणाची माणसाला गरज आहे, खूप गरज आहे। 4 प्रकारचे आहार भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत। आज जो तुम्ही जेवणाचा आहार करणाऱ्याला कवलीकर आहार म्हणतात। कवलीकर म्हणजे दोनही डाळेनं दातानी त्याला चावणारा कवलीकर। पण हा जो तुम्ही आहार घेऊन राहिल्या, धम्माचे अमृत पिऊन राहिल्या, हा मन सचेतन आहार आहे। तुमच्या मनाला धम्म मिळून राहिला आहे की नाही, मनाला आनंदित प्रसन्नता मिळून राहिली, पुण्यकर्म बनवून राहिलं, तुमचं धम्माच्या मार्गावर चालण्याकरिता तुम्हाला प्रमोट करून राहिलं, प्रवृत्त करून राहिलं, फार मोठं पुण्य होऊन राहिलं। जेवणाचं पुण्य आहे, जेवणानं आयुष्य वाढते, वर्ण सुख बल मिळते, पण धम्माचं अमृत पेल्याने धम्माच्या मार्गावर चालायला मनुष्य प्रवृत्त होतो, फार मोठं पुण्य आहे। आणि म्हणून जेवण तर भेटणारच आहे, जेवणाची सोय केलेली आहे, हा मन सचेतन आहार तुम्हाला ग्रहण करायचा आहे। उपासक आणि उपासिकांनो, निश्चित स्वरूपामध्ये शिंदे परिवारांचा सर्वच भिक्षूंच्या सुमुखातून त्यांनी केलेल्या ह्या पुण्यमय कार्याचा गौरव केला जात असतो। पण खऱ्या अर्थाने मनुष्य लोक तर या गोष्टीचा गौरव करतीलच करतील,
पण देवता लोक देखील साधुवाद करून या कार्याचा गौरव करत असतात. देवता लोक कुठं असतात, ते कसे दिसतील, तर ज्या ठिकाणी शांततेचं संयमाचं वातावरण असतं तर तिथं अवतीभोवती सगळे देवता लोक येऊन बसलेले असतात. ज्या ठिकाणी संघाचा गौरव होतो त्या ठिकाणी देवता लोक आवर्जून येतात. हा तथागताचा धम्म आपल्याला हळूहळू समजणं अत्यंत गरजेचं आहे की देवता लोकांच्या मदतीशिवाय कुठलाच कार्यक्रम शांततेत होत नाही. नसता मानवी मन, मानवी स्वभाव भूक लागल्यानंतर एवढं शांत बसणं शक्य नाही. भूक लागल्यानंतर लोक एवढे शांत बसत नाहीत. देवता लोक त्यांना त्या भुकेमध्ये शांत बसण्यात मदत करतात. कारण तो कार्यक्रम जर शुद्ध स्वरूपाचा असेल तर तिथं देवता लोक सुद्धा तहान भूक हरवून टाकतात. म्हणून तुम्हाला अशी कडाक्याची भूक नाही लागलेली आहे, शरीराची भूक लागलेली आहे. तुमच्या मनामध्ये जर सुख शांतता नसती तर तुम्ही हळूहळू एक 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 काही काही लोक आपलीच पंगत बसवतात. आम्ही अनेक ठिकाणी पाहिलंय, ते म्हणते त्या भंतीजीला काय आहे, त्यांनी खाल्लंय 11 वाजता, बसा बसा म्हणतात ना. आपलेच वाढू घेतात, आपलेच खातात गुटू गुटू, आणि सीधे तिकडूनच निघून जातात, जाऊ दे म्हणतात. पण ज्याच्यामध्ये देवता लोक ज्यांच्या चित्तात निवास करतात तेवढ्या वेळपर्यंत येऊन ते लोक सुख शांतीनं राहतात आणि ते सद्धम्माचा उपदेश ऐकतात. तुम्ही ऐकलेलं हे सगळ्या भिक्षूंचं प्रवचन हे तुमच्याच पुण्यपारमितेच्या कामात येईल. जेव्हा कधी तुम्ही दुःखमुक्त होण्याचा विचार करसाल, जेव्हा कधी तुम्हाला साऱ्या दुःखातून मुक्त होण्याची इच्छा उत्पन्न होईल, तेव्हा त्या जन्मामध्ये तुम्हाला भिक्षुनी बनण्याची आणि भिक्षू बनण्याची संधी प्राप्त होईल. भिक्षूंचा उपदेश ऐकणं हे फार मोठं एक महान पुण्यकर्म आहे. मी एका महान भिक्षूच्या मुखातून ऐकलेलं आहे. एखादा भिक्षू किती जरी गडबडीचं वातावरण असेल, किती जरी असंततेचं वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल, पाऊस येण्याची शक्यता असेल, वादळ येण्याची शक्यता असेल, आता गारगुंडी पडण्याची शक्यता असेल, तुफान येण्याची शक्यता असेल, पण त्या भिक्षूकडे माईक आल्यास सगळे लोक शांत बसून जातात. ते तुफान, वारं, वावदन सगळं विसरून जातात. ज्ञानरक्षित असं का होतं माहीत आहे का तुला? म्हटलं नाही भंते. कारण तो जो भिक्षू सांगणारा असतो तो अनेक जन्मामध्ये उपासक बनून प्रत्येक भिक्षूचा हात जोडून एकाग्र चित्ताने प्रत्येक प्रवचन ऐकणारा असतो. त्याने प्रत्येकाचं बुद्धवचन एकाग्र चित्ताने ऐकलेलं असतं. त्याच्या परिणाम स्वरूप म्हणून आज त्याचं प्रवचन लोक ऐकत आहेत. जेव्हा कधी तुम्ही भिक्षू बनसाल, जेव्हा तुम्ही भिक्षुनी बनसाल आणि जेव्हा तुम्ही उपदेश द्यायला जासाल, तेव्हा तुमची भाषा ससई भंतीसारखी समजो ना समजो लोक मुकच ऐकतील. जर तुम्ही एकाग्र चित्तानं ऐकलं नाही, तुम्ही माईक लावा, काही लावा, घडी घडी बसा बसा म्हणलं तरी लोक बसणार नाही, अशांत होऊन जातात. का? कारण आपल्याकडे पुण्याचा साठा नसतो. उपदेश एकाग्र चित्ताने ऐकण्याचा साठा जर असेल तर आपलं उपदेश कोणी ऐकतं? उपदेशच नाही, तुम्ही घरात जरी कोणाला सल्ला सांगायचा असेल तर पहिलं तुम्ही कोणाचा तरी सल्ला ऐकण्याचा सराव टाका. आपोआप तुमची सून, तुमचे लेकरं तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. स्वतः सून असताना सासूचं ऐकायचं नाही आणि मग आपली सून आल्यानंतर कशी ऐकत नाही, अशा प्रकारचा स्वभाव ठेवणाऱ्या महिला फार दुखी होतात. त्याच्या सुनानंतर ऐकत नाहीत. पहिला आपण स्वभाव ऐकण्याचा ठेवा. तुम्ही कोणाचा तरी 2 शब्द ऐका, तुम्ही कोणाचा तरी सल्ला ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणाला तरी उपदेश द्या, नंतर कोणाला सल्ला द्या. निश्चित स्वरूपात तुमचं कोणीतरी ऐकेल. एक महाराज होते, त्यांची अशी ख्याती होती की त्यांनी जे काही सांगितलं तसं खरं व्हायचं. म्हणून 2-2 किलोमीटर लोकांची रांग त्यांच्याकडे लागायची. अशीच बिचारी एक भगिनी, तिचं एक पोरग रोज घरामध्ये गुळ खायचं. गुळ किती गुळ आणला तर खाऊनच घ्यायचं. त्याचे दात किडून गेले, पोटात जंतू झाले, तरी ते गुळ खाणं काही सोडायचं नाही. घरात गुळ आणला की गुळ खाऊनच घ्यायचं. त्याची आई थकून गेली,
बाजारातून कधी 1 किलो 2 किलो, कधी भेलीची भेली गुळ आणायची आणि चहाच्या अगोदर हे पोरगं खाऊनच घ्यायचं. काय करावं म्हणे, याला कोणाचा सल्ला द्यावा. एका बाईनं सांगितलं त्या महाराजाकडे जा म्हणे, ते महाराज काहीतरी सल्ला सांगतील म्हणे. बिचारी पोराला घेऊन रांगेत उभी राहिली. संध्याकाळी तिचा नंबर आला. महाराजाजवळ गुडघ्यावर बसली. म्हणे बाबा बाबा, हे पोरगं ना लय गुळ खातंय, याला काहीतरी सांगा. महाराजानं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणे बाई उद्या ये म्हणे, उद्या सांगतो म्हणे. तिला वाटलं काय औषध नाही वाटतंय महाराजाकडं. बिचारी दुसऱ्या दिवशी गेली, पुन्हा रांगीत उभी राहिली. संध्याकाळी तिचा नंबर आला. नंबर आल्यावर पुन्हा म्हणे बाबा तुम्ही मला काल बोलवलं होतं ना, हे पोरगं ना लय गुळ खातंय म्हणे, याला काहीतरी सांगा. महाराजानं पुन्हा पाहिलं, अरे 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 उद्या ये म्हणे, उद्या ये उद्या ये. डबल तिला पाठवून दिलं. तिसऱ्या दिवशी बिचारी गेली आणि संध्याकाळी तिचा नंबर लागला. आणि मग म्हणे बाबा मी 2 दिवसापासून येऊ लागले, हे पोरगं ना लय गुळ खातंय म्हणे, याला काहीतरी सांगा ना म्हणे. तर त्या महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणे बाबू गुळ खाऊ नाही, गुळ खाणं चांगलं नाही, आणि जा म्हणे. 2 दिवसापासून रांगेत उभं राहून संध्याकाळी नंबर आल्यानंतर तिची अपेक्षा होती की महाराज काहीतरी जडीबुटी देईल, काहीतरी दवा देईल, काहीतरी औषध देईल. आणि महाराजांचं काय नाही म्हणे, गुळ खाणं चांगलं नाही, खाऊ ना जा म्हणे. एवढं जर सांगायचं होतं तर पहिल्या दिवशीच खाऊ नाही सांगितलं, उद्या ये उद्या ये असं 2-3 दिवस खाऊन बोलवलं. म्हणून तिला थोडा रागच आला. म्हणे बाबा जर एवढं सांगायचं होतं तर मग 2 दिवस काहून बोलवलं, मला पहिल्या दिवशी सांगायचं होतं. तर म्हणे बेटा एवढ्यासाठी बोलवलं कारण तू म्हणे की महाराज हे पोरगं लय गुळ खातंय, याला काही सांगा. तर कारण याच्यामुळं मी सांगितलं नाही, कारण मीच लय गुळ खात होतो म्हणे. मग आता मीच जर लय गुळ खातो तर मी कसं सांगू खाऊ नको म्हणून. म्हणून बेटा तुला म्हटलं की उद्या ये, कारण मग मी ठरवलं की मी गुळ सोडून देतो आणि मग त्याला सांगतो. पण तू दुसऱ्या दिवशी आली तर मी एक खडा खाल्लाच होता म्हणे, आणि नेमकाच एक खडा खाल्ला आणि तुला सांगायला लागलो. मग मला आठवलं की बाबा गुळ तर आपणच खातो, कसं म्हणावं खाऊ नको. म्हणून तुला दुसऱ्या दिवशी म्हणलं की जाय. पण आता मात्र मी आज ह्या पोराला सांगतो की बाळा गुळ खाऊ नको, कारण मीच खाणं सोडून दिलाय. म्हणून आता मी याला सांगू शकतो हा सगळा निसर्ग या कामात लागेल आणि आता हा गुळ खाणार नाही. परत पोराने गुळ सोडून दिला. किती साधा सिद्धांत आहे हा. जी गोष्ट आपण चुकीची करत नाही ती तुम्ही दुसऱ्याला सांगा की करू नको. पण आपण स्वतः आत्ताच नवऱ्याला भांडून यायचं आणि दुसऱ्याचं काय काय भांडणं करते वा, भांडून आहे ना, नेमकंच भांडण हेच करून आले घरी येऊन. जे लोक नेहमी नेहमी भांडण करतात ते दुसऱ्याचं भांडण सोडू शकत नाहीत, ते न्यायनिवाडा करू शकत नाहीत. जे सुख शांतीचं जीवन जगत नाही ते शांती काय सांगतील. जे निर्लोभी नाहीत तर तुम्ही, जे निर्लोभी नाहीत तर ते लोभी जीवन जगू नका, दान कर्म करा, असं कसं शिकू शकतील. ज्यांच्यामध्ये द्वेष आहे, ज्यांच्यामध्ये द्वेष आहे ते लोक मैत्री भावना कसं शिकवतील. त्यामुळे तुमच्यामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या असेल तर तुम्हाला त्या गोष्टी पहिल्या संपादन करावं लागेल. थोड्या थोड्या होत नाही, संपादन करावं लागेल. आणि म्हणून स्वतः प्रत्यक्ष दानाच्या स्वरूपामध्ये, संघदानाच्या स्वरूपामध्ये, गौरवांच्या स्वरूपामध्ये शिंदे परिवार आपल्या ज्ञातिगणाच्या नावानं महान पुण्य अर्जित करत आहेत. उपासक आणि उपासिकांनो, सगळ्या भिक्षूंच्या उपदेशामध्ये हे पुण्य त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हे सांगितलेलं आहे. खरं आहे, ते निश्चित स्वरूपात पोचतं, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु इहलोकी लोकांना कसं कळन. आपल्यामध्ये आजही जवळजवळ 50-60% लोक आहेत की जे पुनर्जन्म मान्य करत नाहीत. अनेक लोक असं विचार करतात की झालं गेलं मेलं संपलं, आता हे पुण्य कोणापर्यंत जाईल, कसं जाईल. अनेक लोक हे मान्य करत नाहीत. आता भिक्षू संघाचे प्रवचन ऐकून ऐकून आता बऱ्याच लोकांना कळू लागलेलं आहे की अरे पुनर्भव पद्धती आहे. पुनर्जन्म नाही कोणाचा, अरहंत, पच्चेक बुद्ध, सम्यक संबुद्ध या तिघांचा पुनर्जन्म नाही, बाकी सगळ्यांचा आहे. सोपी सोपी गोष्ट आहे की ज्यांच्या मनामध्ये अजून राग आहे, द्वेष आहे, मोह आहे,
त्या लोकांचा राग द्वेष मोह समूळ नष्ट झाला नाही आणि तशा अवस्थेत जर मरण आलं तर त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये जन्माला येण्याचं कारण शिल्लक आहे. म्हणून बुद्ध झाल्याबरोबर भगवान बुद्धाचं पहिलं वचन काय आहे? अनेक जाती संसारन संधाभिसंग आणि भिसंग गहेकारकं गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग गहेकारकं दिठ्ठोसी पुन्नगे हंग नकाहसी सब्बा ते फासुका भग्गा गहकूटंग विसंगतंग. आता खरा शब्द इथं पुढाला विसंखार गतंग चित्तंग. अगोदर काय म्हणले की अनेक जन्म संसरण करत आलो, शोधत आलो, संशोधन करत आलो की कोण निर्माण करते आपल्याला, पण अंधारामध्ये चाच पडत आलो, शोधत आलो. अंधारात आणि आंधळेपणात अमावस्याच्या निम्म्या रात्री सारखं अंधारात आंधळ्या माणसानं काय शोधलं, काय सापडणार आहे. तसं मला बोधी ज्ञान नव्हतं आणि शोधत होतो की कोण निर्माण करते आपल्याला, ईश्वर आहे का, परमेश्वर आहे का, आत्मा आहे का, परमात्मा आहे का, कोण आहे. असं शोधता शोधतात मरून जातो, पुन्हा 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 जन्माला यायचो, या भवचक्रात अडकलो. पण आता काय म्हणतात? आता मला दिठ्ठोसी दिसलं म्हणतात. पुन्हा गेहंग, आता पुन्हा घर बनणार नाही. गेहंग म्हणजे घर. पुन्हा गेहंग न इकासी, इकाईसी म्हणजे घर बनण्यासाठी लागणारं साहित्य. जसं की 2 डिळी असतील लाकडाच्या, एक मधला आडू असेल, त्याच्यामधले वासे असतील, त्याला बांधणारी रस्सी असेल, त्याच्यावरल्या तुराटे असतील किंवा पालापाचोळा असेल किंवा गवत असेल, अशी झोपडी बनते. ज्याच्या डिळी खतम झालेल्या आहेत, ज्याचा आडू खतम झालेला आहे, ज्याचे वासे खतम झालेले आहेत, ज्याच्या रस्सा खतम झालेल्या आहेत, हे सगळं नष्ट झालेलं आहे, त्याचं झोपडं कसं काय बनन. म्हणून ते काय म्हणतात? पुन्हा गे हंग नका हसी का सब्बा ते फासुका भग्गा. आता मी ते सगळं भग्न करून टाकलं. सब्बा ते फासुका भग्गा गहकूटंग विसंगतंग. आता मी ते सगळं पूर्णचे पूर्ण भग्न करून टाकलं. कोणतं? विसंखार गतंग. विसंखार, विशेष प्रकारचं संस्कारानं भरलेलं चित्त. विसंखार गतंग, जे की पुढचा जन्म मिळवून देतंय, गती मिळवून देतंय. कोणतं चित्त? विसंखार गतंग चित्तंग, जे पुढच्या जन्म मिळवून देणारं चित्त. म्हणजे आता मरता क्षणाचं शेवटचं 15वं चित्त, त्याला म्हणतात च्युती चित्त. 15व्या चित्तामध्ये जर राग द्वेष मोह असेल तर ते प्रतिसंधी ग्रहण करतं. गर्भाशयात येतं, नाहीतर अंडाशयात येतं, नाहीतर मुळाशयात येतं, नाहीतर आपोपातिक भावात जातं. या 4 ठिकाणी कुठं ना कुठं जातं. जर गर्भाशयात आलं तर ज्या माद्या गर्भधारणा करतात, मग त्या 4 पायाच्या असो का 2 पायाच्या असो, त्या कुठल्याही प्राण्याच्या गर्भामध्ये येऊ शकतं. जसं की गर्भधारणा करणाऱ्या वाहक सिंह पण आहेत, हाती घोडे पण आहेत, आलं लक्षात. हे स्त्री पुरुष पण, स्त्रिया पण आहेत, यांच्याकडे गर्भधारणात येऊ शकतो तो. जर गर्भाशयात नाही आला तर अंडाशयात येऊ शकतो. अंड्यामध्ये जसं पक्षी आहेत, आणखी काही प्राणी पण आहेत की ते अंडे देतात, तो अंडाशयात येऊ शकतो. त्याच्या शेवटच्या चित्ताचा स्वभाव जर अंड्यात येण्यासारखा असेल तर तो अंडाशयात येईल. जर तो गर्भात येण्याच्या स्वभावाचा असेल तो गर्भात येईल. जर तो मुळाशयात येण्याच्या स्वभावाचा असेल तर झाडाच्या मुळाशयात जाईल. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये तुम्ही त्या समनचं उदाहरण नाही ऐकलं का? रात्रभर तथागताचं प्रवचन ऐकायला गेला आणि सकाळी त्याची बायको म्हणे कुठं गेले होते? बुद्धाचं प्रवचन ऐकायला गेलो होतो. मग त्याने तिकडेच भगवंताला तो तांब्या पाणी दान केलं. मग त्याच्या बायकोनं भगवंताला खूप काही वाईट बोलली, पण तो मुकाच बसला. बघा, तो जर मुका बसला नसता तर त्याचं चांगलं झालं असतं. पण त्यानं म्हणायला पाहिजे होतं की भारी आहे, माझं चुकलं ग, भगवान थोडी मला म्हणले की रात्रभर बसा प्रवचन ऐका, मला चांगलं वाटलं म्हणून मी बसलो. तिच्यात बुद्धाचा काय दोष आहे? ज्या काय शिवाय द्यायचे ते मला दे, जे काय बोलायचे ते मला बोल, तू भगवंताला का बोलतो? असं तो काही म्हटला नाही. त्यानं मुकच भगवंताला बायको बोलली मुकच ऐकलं. त्याच्यामुळं तो मेल्यावर काय झाला? त्या वाळवंटातल्या त्या झाडातला संबंध झाला. पण त्या वाळवंटामध्ये त्या झाडात पाणी निघालं, कारण ते नग्न साधू चालले होते ना. तेव्हा त्या वाळवंटात त्या झाडातून आवाज आला की अरे इकडं कुठं जाऊ नका, तुम्ही सम्यक संबुद्धाकडे जा. मी सुद्धा भगवंताचा उपदेश ऐकायला बायकोला विरोध केला नाही, तर या झाडातला मी समन झालो. त्या झाडामध्ये उत्पन्न झाले ते. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात वर्णन आहे त्याचं. म्हणून त्यांनी कोणी अंडाशयात येऊ शकतं, कोणी मुळाशयात येऊ शकतं, कोणी आपोपातिक भावात जाऊ शकतं. आपोपातिक भाव म्हणजे देवलोकात. देवलोकात गेल्यानंतर अंडाशयात येण्याची गरज नाही.
गर्भाशयात येण्याची गरज नाही आणि मुलाशयात सुद्धा जायची गरज नाही. डायरेक्ट इथं मरण पावलं तर देव लोकांमध्ये 16 वर्षाचं म्हणून उत्पन्न होतं. डायरेक्ट 16च वर्ष डायरेक्ट. मग झोका बी नाही आणि मग कवा कवा म्हणायची बी गरज नाही. देव लोकांमध्ये रडत जन्मत नाही माणूस. इकडे सगळे रडत जन्मतात. इकडे जन्म माणूस म्हणते कवा कवा, म्हणजे मम्मीला विचारते मी दुःखातून मुक्त होईन कवा. ती मम्मीला काय माहित नसतं. ती म्हणते पप्पा आले पप्पा आले पप्पा आले, मामा आले मामा आले, आते आले आते आल्या. ते म्हणते ते सगळं सोड, मला सांग कवा कवा कवा, म्हणजे या दुःखातून मुक्त होईन कवा. आता सगळ्या मम्म्यानं म्हटलं पाहिजे की बाळा अष्टांगिक मार्गावर चालशील तवा तवा तवाच मुख बसते नाही बघा तुम्ही. पण हे संस्कार आपल्याकडे नाहीत. कितीतरी महिलांना सांगतो की बाळ गर्भाशयात आलं तर तेव्हाच तुम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जा. 3 महिन्याच्या आत गर्भ सुरक्षा विधी करा आणि 3 महिन्यापासून तर 9 महिन्यापर्यंत गर्भसंस्कार विधी करा. ह्या 2 विध्या कराव्या लागतात. 3 महिन्याच्या आतले गर्भ सुरक्षित राहत नाहीत, ते कधीही बी गर्भपात होण्याची शक्यता असू शकते. म्हणून बुद्धांनी बाबासाहेबांनी भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी नीट सांगितलेलं आहे की पहिल्या दिवशी गर्भधारणा झाल्यापासून 3 महिन्याचं बाळ गर्भाशयात कसं सुरक्षित करायचं म्हणून. अनेक भिक्षू लोक बिचारे करून शिकू लागलेले आहेत. हा विधी शिकवला पाहिजे. तर वर्ग 10वी मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त, द्वितीय पुरस्कार प्राप्त आणि तृतीय पुरस्कार प्राप्त असे 3 विद्यार्थी आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब का 3ही पुरस्कार हे विद्यार्थिनीला चालले, म्हणजे महिलाचं आरक्षण किती जबरदस्त आहे हे या गोष्टीवरून सिद्ध होते. तर मी आयोजकांना विनंती करतो का प्रथम पुरस्कार अण्णाजी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते आणि सन्मानचिन्ह आहे. आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी आहे कुमारी वंशिका सिद्धार्थजी सोमकुवर. शाळेचं नाव आहे वामनराव मानकर हायस्कूल खामली आणि गाव आहे खामली. तिला शाळेतून तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे 93.20%. ती शाळेतून प्रथम आणि रिझर्व कोट्यामधून सुद्धा प्रथम आलेली आहे. त्यामुळे तिला 10,000 रुपयाचं पारितोषिक आयोजकामार्फत देण्यात यावं अशी मी विनंती करतो. सर्वप्रथम महाकारुणिक गौतम बुद्धांच्या चरणस्पर्श त्रिवार वंदन आणि इथं भिक्खू संघाला असं त्रिवार वंदन. आज इथे मी बऱ्यापैकी भिक्खू संघांना आमंत्रण निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बरेच भिक्खू संघ बाहेर गेला असल्यामुळे इथे थोडं कमी शक्यता झाली आणि बऱ्यापैकी भिक्खू संघ इथे उपस्थित झाला. त्यांना मी धन्यवाद देतो. इथे उपासक आणि उपासिका पण खूप आल्यात, आवर्जून आल्यात, आमच्या निमंत्रणाला आवर्जून आल्यात. त्यांच्याशी मी आभार मानतो. आणि इथे 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही काही करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वर्षी. आणि बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांचं आज 4थी पुण्यतिथी आहे. जाऊन फार दुःख होतं. इथे संघदानाबद्दल बंदेजींनी खूप बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी संघदानाबद्दल थोडंसं अजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी ज्या वर्षीपासून इथे संघदानाचा प्रोग्राम करत आहे त्या वर्षीपासून मला कधीही कुठल्याही पैशाची गरज कमी पडत नाही. मी गेल्या 2006मध्ये एक छोटीशी फॅक्टरी उभी केली. आज तिला करोडो रुपयाचा टर्नओव्हर होतो आहे. आणि यावर्षी अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एक नवीन फॅक्टरी उभी करतो बुट्टीपुरीमध्ये, जे जवळपास 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये गॅल्व्हनायझिंग प्लॅन्ट उभा करतो आहे. आणि इथे आता मी म्हणजे ॲज
सर्व भिक्खू संघाच्या समक्ष इथे सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की त्यातनं जे काही इन्कम होणार आहे तो खूप 7 करोडचा प्लॅन्ट आहे. त्यातनं जे काही इन्कम होणार आहे ते संघ आणि त्या आपल्या सामाजिक कार्यासाठी 10% त्याचा वाटा मी इथे जाहीर करतो की तो मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यापेक्षाही जसं काही कसं करता येईल त्या हिशोबाने मी पुढे वाटचाल करेन. हे भिक्खू संघापुढे मी आवर्जून आपणांना म्हणजे सांगायचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा चांगला मी काही वक्ता नाही आहे, पण कार्य करण्याचं थोडंसं मनामध्ये आहे. तर जे काही बोलता येईल तेवढं फक्त मी बोलून देतो. साधुवाद. दुःख पत्ताच ने दुःखा, भय पत्ताच ने भया, शोक पत्ताच ने शोखा, होन्तु सब्बे पिपानिनो, एतावताच तुम्मेहि सब्बतं पुण्यसम्पदं, सब्बे देवा अनुमोदन्तु, सब्बे भूता अनुमोदन्तु, सब्बे सत्ता अनुमोदन्तु, सब्ब सम्पत्ति सिद्धिया, दानं ददन्तु सद्धाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हुन्तु, गच्छन्तु देवता गता, सब्बे बुद्धा बलपत्ता, पच्यकानञ्च यं बलं, अरहन्तानञ्च तेजेन, रक्षं वन्दामि सब्बसो, आकाशठाच भूमट्ठा, देवानांगामहेदिका, पुण्यं तं अनुमोदित्वा, चिरं रक्षन्तु बुद्धशासनं, चिरं रक्षन्तु धम्मदेशनं, चिरं रक्षन्तु त्वं परन्ति, सब्बिन्ति यो विवज्जन्तु, सब्बरोगो विनाशतु, माते भवन्तु अन्तरायो, सुखे दीर्घायुको भव, अभिवादनशीलेश, नित्यं वद्धापचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखं बलं, आयु आरोग्य सम्पत्ति, सर्ग सम्पत्तिमेव च, ततो निब्बान सम्पत्ति, इमिनाते समिज्जतु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.